हाय हॅलो नमस्ते, मी पूजा. मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. आज मी तुम्हाला अंड्यांपासून एक झटपट अशी रेसिपी दाखवणार आहे. रविवारचा प्रत्येक वेळी काय नाश्ता करावा हा सगळ्यांनाच प्रश्न पडतो. त्यावेळी नक्कीच तुम्ही ही रेसिपी करू शकता. हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्यानंतर तुम्ही सुद्धा म्हणाल, चला बाबा आता रविवारी नाश्ता काय करायचा याचं टेन्शन गेलं. कारण की खूप सोपी रेसिपी आहे, झटपट होणारी आहे, त्याचबरोबर अगदी पोटभरीची सुद्धा आहे. तर पाहू शकता तुम्ही, इथे मी अंडी फोडून घेते. मी 4 अंड्यांपासून आजची रेसिपी करते. तुम्हाला किती जणांसाठी ही रेसिपी करायची आहे त्यानुसार तुम्ही अंडी कमी जास्त करू शकता. तर इथे बघा, मी 4 अंडी घेतलेली आहेत, फोडून घेतलेली आहेत ही अंडी. आता यामध्ये काही कट केलेले पदार्थ ॲड करूयात आपण, जसं की कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर. इतके बेसिक गोष्टी मी यामध्ये घालणार आहे. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्यासुद्धा अगदी बारीक कट करून घालू शकता. पण झटपट होणारी रेसिपी आपल्याला करायची आहे रविवारी, की पटकनी झाली पाहिजे आणि पोटसुद्धा भरलं पाहिजे, त्यामुळे मी बेसिक गोष्टी घेतलेल्या आहेत. आता हळद घातली आहे, त्यानंतर बघा धना पावडर घालणार आहे मी यामध्ये. मसाले तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता. त्यानंतर गरम मसाला घातला आहे मी, तुम्ही काळा मसाला घातलात तरी चालेल. त्याचबरोबर लाल तिखट घातलं आहे आणि बेडगी मिरची पावडर घातलेली आहे मी इथे. आता इथे बघा, मी थोडासा चाट मसाला घालते आहे. चाट मसाला नसेल तर लिंबू पिळलं तरीसुद्धा चालेल. आणि काळी मिरी पावडर घालणार आहे मी. काळी मिरी पावडर पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्हाला घालायची असेल तर घाला, नाही घातली तरीसुद्धा चालणार आहे. आता इथे चवीनुसार आपण मीठ घालून घेऊया आणि हे संपूर्ण छान असं फेटून घेऊया. तर बघा, अशा पद्धतीने अंडी आपल्याला छान फेटून घ्यायची आहेत. तुम्ही यामध्ये तुम्हाला आवडतील त्या कोणत्याही भाज्या घालू शकता. खूप पौष्टिक, हेल्दी, त्याचबरोबर झटपट होणारी ही रेसिपी आहे. त्यामुळे जर तुम्हाला व्हिडिओ थोडा जरी आवडला तर प्लीज नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा. त्याचबरोबर तुम्ही माझा हा व्हिडिओ कुठून पाहताय ते सुद्धा मला कमेंट करून कळवा. नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करायला विसरू नका. आज मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये 2 रेसिपी दाखवणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. तर इथे बघा, चपातीचं पीठ मी आधीच मळून ठेवलं होतं. एक गोळा घेतला आहे. चपाती आपण करण्यासाठी जितका गोळा घेतो ना तेवढा गोळा घेतलेला आहे. आता ह्याची छान अशी मी आधी चपाती लाटून घेते. तर बघा, अशा पद्धतीने वरतून पीठ लावले चपातीचंच आणि अशा पद्धतीने आपल्याला चपाती संपूर्ण लाटून घ्यायची आहे. तर पाहू शकता, आता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे याच्या आपल्याला घड्या करायच्या. ते लहानपणी जसं आपण फॅन बनवायचो ना कागदाचा, त्याच्या कशा घड्या करायचं अगदी त्या पद्धतीने याच्या आपल्याला घड्या करून घ्यायच्या आहेत. तर बघा, इथे संपूर्ण अशा मी घड्या करून घेते. जोपर्यंत मी या चपातीच्या घड्या करून घेतल्या ते तोपर्यंत प्लीज तुम्ही एक लाईक नक्कीच करा. तर इथे बघा, संपूर्ण अशा घड्या मी व्यवस्थित करून घेतलेल्या आहेत. आता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे ह्याची गोल वळकुटी करून घ्यायची आपल्याला, अगदी या पद्धतीने. तर आपण एक प्रकारे याचा लच्छा पराठा करणार आहोत. तर पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने. आता ही चपाती आपण व्यवस्थित लाटून घेऊया. आधी कोरड्या पिठामध्ये ही बुडवून घेतली लाटी आणि अशा पद्धतीने हलक्या हाताने आपल्याला ही संपूर्ण चपाती लाटून घ्यायची. ह्याचे लेयर्ससुद्धा मी नंतर तुम्हाला दाखवेल आणि अजून दुसऱ्या पद्धतीने काय नाश्ता करू शकतो ते सुद्धा मी पुढे तुम्हाला दाखवणार आहे, त्यामुळे व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा. तर बघा, ह्याला छान असे बघा दिसू शकतं, इथे साईडला बघा दिसतंय की छान असे पदर सुटलेले आहेत त्याला. तर चला आता आपण पुढची तयारी करूया. इथे गॅसवरती पॅन ठेवलेला आहे. आता ही चपाती टाकून घेऊ. तुमच्याकडे जर खोलगटा तवा असेल थोडाफार तर तो ठेवलात तर अतिउत्तम. आता माझ्याकडे नव्हता म्हणून मी पॅनच ठेवला आहे. चपाती दोन्ही साईडने अशा पद्धतीने आपल्याला भाजून घ्यायची आहे. एका साईडने थोडी जास्त भाजायची. तर बघा, अशी बघा मस्त अशी मी चपाती ही भाजून घेतलेली आहे एका साईडने. आणि चपातीच्या आपण घड्या नाही केलेल्या आहेत तरीसुद्धा चपाती फुलते. पीठ थोडं सैलसर मळलं आणि हलक्या हाताने चपाती लाटली ना तर ती आरामात फुलते. तर बघा, आता वरतून मी इथे तेल लावून घेतलं आहे. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही बटरचा सुद्धा वापर करू शकता इथे. आता तेल लावून झालेलं आहे. आपण काय करूया, गॅस मीडियम केला आहे मी आणि मीडियम गॅसवर बघा आता
हे जे अंड्याचं बॅटर होतं ना हे चपातीवरती पसरवून घेऊया अशा पद्धतीने। तर बघा सगळीकडे व्यवस्थित हे बॅटर आपल्याला पसरवून घ्यायचे। गॅस फास्ट ठेवू नका, नाहीतर मग खालच्या साईडनी चपाती पटकन करपू शकते। तर बघा अगदी अशा पद्धतीने सगळीकडे मी हे बॅटर पसरवून घेते। असं पळीच्या साहाय्याने घेतलं ना की त्यात कांदासुद्धा येतो आणि अंडंसुद्धा व्यवस्थित येतं। त्यामुळे डायरेक्ट न वतता असं पळीच्या साहाय्यानेच मस्त घ्या ह्याच्यावरती टाकून। बघा काही सेकंद फक्त जाऊन दिलेले आहेत मी। 1 मिनिटाच्या आतच आपल्याला हे पलटी करून घ्यायचं। अलगद हाताने उचलायचं आणि असं पलटी करायचं, नाहीतर मग काय होईल तोपर्यंत खालच्या साईडनी चपाती करपून जाईल। अंडंसुद्धा आपलं व्यवस्थित शिजलं गेलं पाहिजे म्हणून मग मी पलटी करून घेतलेलं आहे हे। आणि बघा पुन्हा एकदा वरतून तेल लावून घेतलं आहे अशा पद्धतीने। तेलाऐवजी तुम्ही इथे सुद्धा बटरचा वापर केलात तरीसुद्धा चालणार आहे। हेल्दीसुद्धा आहे, त्याचबरोबर झटपट होणारी ही रेसिपी आहे आणि पोटभरीची आहे। तसं म्हटलं तर लहान मुलांना ही एक चपाती संपतसुद्धा नाही, कारण की यामध्ये आपण अंड्याचा सुद्धा वापर केला आहे। पण खाणारी मुलं असतील तर नक्कीच ते एक चपाती खाऊ शकतात आणि अगदी भरपूर पोट भरेल असा हा नाश्ता होतो आपला तयार, ते पण झटपट होतो। त्यामुळे नक्कीच तुम्ही करू शकता। यावरती तुम्हाला हवं असल्यास तुम्ही चीजसुद्धा किसून टाकू शकता, म्हणजे मुलांना एक पिझ्झाचा फील येईल। तर बघा किती मस्त अशी खरपूस चपाती मी भाजून घेतली आहे। आता ही काढून घेते आणि तुम्हाला दुसरी पद्धत दाखवते, जे की मी म्हटलेलं तुम्हाला की एका व्हिडिओमध्ये मी 2 रेसिपी आज सांगणार आहे तुम्हाला। तर बघा आधी चपाती टाकून घेतली आहे पॅनमध्ये। ही साधी चपाती लाटून घेतली आहे मी, घडीची वगैरे नाही आहे, डायरेक्ट चपाती आपण लाटतो ना तशी लाटून घेतलेली आहे। आता बघा एका साईडने आधी सुरुवातीला तेल लावून घेऊया अशा पद्धतीने। संपूर्ण व्यवस्थित सगळीकडे तेल लावून घ्यायचं। तेलाऐवजी या रेसिपीत सुद्धा तुम्ही बटरचा वापर केलात तरीसुद्धा चालणार आहे। आता चपाती मी दोन्ही साईडनी बऱ्यापैकी भाजून घेतलेली आहे अशी। बघा मस्त अशी डाग पडेपर्यंत चपाती दोन्ही साईडनी भाजून घ्यायची सुरुवातीला। त्यानंतरनं ही चपाती आपल्याला काढून घ्यायची आहे। आता तुम्ही म्हणाल चपाती करून दाखवली की काय, तर नाही, पुढे व्हिडिओ अजून बाकी आहे, संपूर्ण व्हिडिओ नक्कीच पहा। इथे बघा पॅनवरती अगदी थोडंसं तेल घातलं आहे। आता उरलेलं जे बॅटर होतं अंड्याचं ते टाकून घेतलेलं आहे मी। संपूर्ण बॅटर व्यवस्थित असं पसरवून घेऊया आणि बॅटर थोडंसं ओलं असतानाच आपल्याला यावरती चपाती ठेवून घ्यायची आहे दुसरी, जी आपण करून घेतली होती ना आत्ता, ती चपाती यावरती आपण ठेवून घेऊया अशा पद्धतीने। तर बघा अशी चपाती ठेवून घेतली, थोडंसं हाताने प्रेस करून घ्यायचं म्हणजे मग चपाती व्यवस्थित अंड्याला चिटकेल। आता तुम्हाला वाटेल हे पलटताना तुटणार, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तुम्हाला समजेल। बघा काही सेकंद जाऊन दिले मी चपाती ठेवल्यानंतर ना। अंड खालच्या साईडनी व्यवस्थित होऊन द्यायचं, गॅसचा फ्लेम मीडियम ठेवायचा आहे आणि बघा अशा पद्धतीने पलटी करून घ्यायची। यावरती सुद्धा तुम्ही हवं असल्यास चीज किसून टाकू शकता। खूप सोपी रेसिपी आहे, झटपट होणारी आहे आणि मुलांना आवडेल, त्याचबरोबर पौष्टिकसुद्धा आहे, त्यामुळे नक्कीच एकदा करून बघा। तर बघा ह्याची आपण एक घडी मारून घेऊया अशा पद्धतीने। माझ्या आजच्या ह्या 2ही रेसिपी तुम्हाला कशा वाटल्या ते नक्कीच मला कमेंट करून कळवा। नवीन असाल तर प्लीज एक सबस्क्राईबसुद्धा करा। त्याचबरोबर अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईकसुद्धा नक्कीच करा। माझा हा पोटभरीचा नाश्ता कसा वाटला ते मात्र कमेंट करून कळवायला विसरू नका। हा व्हिडिओ कुठून पाहताय ते सुद्धा नक्कीच कमेंट करून कळवा आणि अशा छान छान रेसिपीज पाहत राहा। यापूर्वीच्या माझ्या अंड्याच्या भरपूर रेसिपीज मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत, जर पाहिल्या नसतील तर एकदा नक्कीच चेकआउट करा। उद्या असाच एक काहीतरी छानसा व्हिडिओ घेऊन मी पुन्हा हजर राहीन। तोपर्यंत बाय, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग।